नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर तुमच्याही झाडांना माझ्यासारखीची फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत, झाडांची चांगली वाढ होत नाही आणि माझ्यासारखी सुंदर अशी बाग तुमची दिसत नाही, असं तुमचा प्रश्न आहे का? तर त्याच्यासाठी खूप भारी सोल्युशन घेऊन येणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो। माझ्या बागेमध्ये पाहू शकता तुम्हाला। व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू पाहत असाल तर तुम्हाला खूप भारी वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं दिसतात आणि तुमचा प्रश्न असेल की आपल्याला काय येत नाही, आपल्या झाडाला का फुलं येत नाही, तर त्याचं सगळ्यात मेन काम म्हणजे कटिंग। तर ते कटिंग कसं करायचं, काय करायचं, आज संपूर्ण टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोनचाफ्याचं कटिंग करून दाखवलं होतं आणि रिझल्ट तुम्ही इथं पाहू शकता। किती सुंदर त्याला पालवी फुटलेली आहे, नवीन पाणी आलेले आहेत। नवीन पाणी आले की नवीन कळी येणार आणि छान अशी मस्त त्याला फुलं येणार। त्यामुळे कटिंग प्रॉपर करणं आणि ते महत्त्वाचं आहे। चला तर कटिंग बद्दल आता बोलूया। जे आपण कटर घेणार आहे तो चांगला धारदार असावा। कटिंग करताना तो प्रॉपर कट झाली पाहिजे फांदी। जर फांदी प्रॉपर कट नाही झाली तर तिथं ते झाड डॅमेज होऊ शकतं आणि त्याला जखम होऊ शकते आणि ते खराब होऊ शकतं। त्यामुळे कटिंग करताना ती काळजी घ्या। त्याला सॅनिटाईज करून घ्या कटरला किंवा कोरफडीमध्ये छान असं त्याला बुडवा, त्यानं सुद्धा खूप भारी तुम्हाला छान कटिंग करता येईल। तर ज्या काही आपल्याला झाडाच्या वाळलेल्या फांद्या त्या कट करायच्या आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो थंडी संपते आणि उन्हाळा सुरू होतो, म्हणजे आपला वसंत ऋतू सुरू होतं, ज्यामध्ये झाडांना खूप भारी मस्तपैकी नवीन पालवी फुटत असते। तर ती पालवी छान अशी फुटावी, आपले झाड छान असं हिरवंगार दिसावं, त्यासाठी हे फेब्रुवारी महिना हा बेस्ट आहे तुम्हाला कटिंगसाठी। तर ज्या काही वाळलेल्या फांद्या असतील, वाळलेली जे काही पाणी असतील तर पूर्णपणे प्रॉपर कट करून घ्यायचं आहे आणि कटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हळदीचा लेप लावायचा किंवा फंगीसाइड जर तुमच्याकडे असेल तर ती पाण्यात थोडंसं घोळवायचं, त्याचा लेप लावायचे। सगळ्यात भारी आपल्या घरात हळद असतेच, तर ती पाण्यात घोळवा आणि त्याचा छान असा लेप लावा, ज्यामुळे त्याला कीटक लागणार नाही, फंगल लागणार नाही आणि ती खूप छान तुम्हाला वाढेल। तर कटिंग करण्यामागचं अजून एक कारण मित्रांनो, जर तुमचं झाड जास्त झुपकेदार असेल, त्याला कीड लागली असेल तर तिथल्या फांद्या कट नक्की करा, जेणेकरून सूर्यप्रकाश त्याच्या मुळापर्यंत जाईल आणि तिथली फंगल सगळी निघून जाईल आणि छान अशी त्याची वाढ होईल। तर कटिंग केल्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं की त्या कुंडीतली माती संपूर्णपणे हलवून घ्यायचे, कारण की आता आपण कट केले तर त्याला वाढण्यासाठी त्याला चांगलं पोषण तत्व मिळणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही त्याला कोणत्या तर फर्टिलायझर देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता फर्टिलायझरच्या बद्दलचे मी खूप व्हिडिओ टाकलेत, कोणकोणत्या प्रकारचे, तर कांद्याचं फर्टिलायझर असेल किंवा तुम्ही शेणखत असेल त्याचं फर्टिलायझर असेल, विविध प्रकारचे फर्टिलायझर असतात, तर ते तुम्ही घालू शकता। ते घातल्यानंतर त्याला छान अशी वृद्धी होईल, कारण त्याला आता ताकदीची गरज असते, त्याला वाढायचं असतं चांगल्या प्रकारे। त्यामुळे नक्की त्याला फर्टिलायझर नक्की घाला। तर छान असं मी सगळ्या झाडांची इथं कटिंग केले आणि जर तुम्ही प्रॉपर हे सगळं जर केलं तर तुम्हाला खूप भारी फळं आणि फुलं दोन्हीही मिळणार आहेत। त्यामुळं सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि जो काय रिझल्ट येतोय तो मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।